लाडू. आपल्या परंपरेनुसार लाडू हा आपण बनवत आलो आहे, कारण लाडूची साईज एवढीशी असते आणि त्या तेवढ्याशा साईजमध्ये आपल्याला आयर्न, कॅल्शियम, तुपामधून मिळणारं जे पौष्टिक तत्व हे सगळं आपल्याला त्या एवढ्याशा लाडूमधून मिळत असतं. त्यामुळे आपल्या परंपरेमध्ये लाडू हा इम्पॉर्टंट असा पदार्थ आत्तापर्यंत आहे, होता आणि असणार आहे. आता हे लाडू जे आहेत हे मी डिंकाचे बनवत आहे. ह्याचा ऑलरेडी मी यूट्यूबवर पण व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. खारीक पावडर जी आहे ती आता ही चॉकलेटी कलरची जे खारीक असतात त्याची पावडर आहे. ही मी तुपावर भाजून घेतलेली आहे. असे मी 1 किलो आणते, अर्धा किलो त्यातली घालते आणि नंतर पुढल्या वेळेस अर्धा किलो वापरते. तेव्हा ही थोडीशी हलकी अशी आपल्याला भाजून घ्यायची आहेत. डिंक बाभळीचा, मी पुण्याला गेले की मला बाभळीचा मिळतो. इथं मला बाभळीचा आता मिळालेला नाही आहे. हा डिंक आहे, हाही मी भाजून घेते. तो हलकासा भाजून घेतल्यामुळे काय होतं, फुलतो छान. आणि मी हा मिक्सीमध्ये तो बारीक करून घेणार आहे. इथं किशमिश आहेत, किशमिश पण थोडे घालणार आहे. गूळ पावडर, ती पण आपली ऑर्गॅनिक असते, तीच गूळ पावडर मी वापरते. इथं आहेत कलिंगड, भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया, त्याही मी घालते. आता ही एवढी मोठी वाटी जी असते त्या वाटी भरून मी हे बिया घेतलेल्या आहेत, कारण ह्या आपल्या तब्येतीसाठी उत्तम असतात. ह्या एका लाडूमध्येच घातल्यामुळे मला सगळंच त्यातून मिळणार आहे. फक्त हे काय करायचं आहे, हलकंसं भाजून घ्यायचं आहे. आपण लाडू बनवतो तो टिकवण्यासाठी हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे, अगदी हलकं. कारण त्यातलं तेल जे आहे ते उडून गेलं तर ह्या बियांचा आपल्याला काहीही उपयोग नाही. म्हणून ते हलकंसं गरम करून घ्यायचं. गरम झालं की थंड करून आपल्याला ती मिक्सीमध्ये वाटून घ्यायची आहे. आणि ह्या आहेत बदामाच्या बिया. बदामाच्या बियासुद्धा मी हलक्याशा अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता इथं तुम्ही पाहाल तर हे मी बदाम जे आहे ते उद्या सकाळसाठी भिजत घातलेले आहेत. नीलचे आणि माझे मिळून 8 दुनी 16 असे रेग्युलरली भिजत घालते. कधी कधी आता हे लाडू बनवले तर मग मी हे त्या बदाम भिजत घालत नाही, पण कारण ह्या लाडवामध्येच आपल्याला सर्व काही मिळणार आहे. इथं आहे हे सुकं खोबरं भाजून ब्राऊन कलरनं अगदी मंद आचेवर मी भाजून घेतलेलं आहे. आता हे सर्व काही मिक्स करून फक्त गुळाचा पाक आणि तूप घालून, जायफळ घालून हे माझे लाडू बनतील. आता उद्या आहे 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन्स डे. तेव्हा आपल्या प्रेमाच्या माणसासाठी हे प्रेमाने लाडू बनवते. तेव्हा उद्याच्या व्हॅलेंटाईन्स डेसाठी विश यू हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.